लगेच या ठिकाणी या. लेट्स प्ले एव्हरीबडी. मॅचला सुरुवात. यावेळेस मात्र लिडिंग एज लागली गेली. चेंडू थांबणार नाही. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. दोन चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा स्कोर बोर्डवर लागताना दिसत आहेत. डान्सिंग ऑन दी ट्रॅक, डान्सिंग ऑन दी विकेट्स. या वेळेस मात्र या डान्सिंगचा फायदा. 6 धावा. प्रॉपर कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली. स्पर्धेचा कणा म्हणून समालोचक म्हणजे ज्यांची ओळख आहे असे आमचे गुरुतुल्य असणारे दत्ता फडे सर. क्रिकेटची भाषा, क्रिकेटची व्याख्या सर्व क्रिकेट रसिकांना दाखवताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ अतिशय सुरेख चेंडू. यावेळेस गुल्लू यांचा हात आकाशामध्ये. बॅट्समन इज आउट.
झालाय पहिल्या षटकामध्ये 10 धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. 6 षटकांची मॅच खेळत असताना मनामध्ये प्लॅनिंग. आत्ता मात्र नामदेवजी पडवळ साहेब यांचे चिरंजीव मैदानावर दाखल झालेत. आय थिंक रोहन पडवळ, अमोल पडवळ मला वाटतं खेळत नाहीत. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, जबाबदारी आहे संपूर्ण स्पर्धेची. अमोल पडवळने सांगितलं तुम्ही खेळा, मी तुमच्या पाठीशी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस दिशा दिले मिड ऑनला, क्षेत्ररक्षक अपील, गुल्लू मान हल्ली गेली आणि यावेळेस नॉट आउट. रोहन पडवळ, रोहित आणि रोहन ही जोडी आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. पार्टनरशिप होणं नामदेव 11B संघासाठी गरजेचं आहे, कारण आयोजकांची टीम आहे, स्वतःच्याच होम ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात. या मैदानाचा खडा आणि खडा सगळ्या खेळाडूंना माहिती आहे. आता मात्र स्ट्रायकिंगवर बॅट्समन असेल रोहित. क्या बात आहे, गोलंदाजी सुरेख होताना दिसते शेलवली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगला खेळाडू आहे हा गोलंदाज दीपक. खेळताना बघितलंय, कौशल्य आहे त्याच्यामध्ये, सर्वचे सर्व यंगस्टर आहेत. स्पर्धाच सर्व तरुणांसाठी आहे. अंडर 22, 22 वर्षाच्या आतील सगळे खेळाडू आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या स्वतःच्या कौशल्यासाठी, संघर्षासाठी आणि या संघर्षातून मिळणाऱ्या विजयासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. मित्रांनो, मेहनत करण्याची तयारी ठेवा, यश तुम्हाला कधीच लांब जाऊ देणार नाही. मेहनत, संघर्ष आणि याच संघर्षाला जर तुमच्या नशिबाची साथ लाभली ना तर मात्र यश तुमच्या हातामध्ये येईल. फक्त मेहनत करण्याची तयारी ठेवा. सहजासहजी काही शक्य होत नाही. तुम्हाला जर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला उभं राहावं लागेल, चालावं लागेल आणि पोहोचावं लागेल. कारण आजपर्यंत वाहणाऱ्या नदीनं कधी समुद्राला विचारलं नाही मित्रांनो की समुद्र अजून किती लांब आहे. पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि समुद्राला जाऊन पुन्हा एकदा प्रेमाप्रमाणे समर्पित झाली. क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स. जो खेळाडू आपल्या स्वतःच्या संघाचा विचार करत नाही ना तो मात्र आपल्या यशाचं अपयशाचं गमक ठरू शकतो. परंतु जो खेळाडू आपल्या स्वतःच्या संघाचा विचार करतो ना तो मात्र तुमच्या यशाचं गमक ठरू शकतो. सक्सेस होऊ शकता, फक्त विचार करा. एक छोटासा बदलाव बड़े कामयाबी का हिस्सा बन जाता है. एक छोटा बदल तुमचं आयुष्य बदलेल. कुंभाराने जर विचार केला तर त्याच मातीची चिलीम पण बनवेल आणि विचार केला तर एक मडकं बनवेल. चांगल्या कामासाठी ते मडकं उपयोगी येईल. यावेळेस हाफ टॅकर चेंडू फ्रंट फुटला येऊन दिशा दिले. फटका चांगला आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा बॅट मधनं आला रोहित याच्या चौकार. माफ करा रोहन. आतापर्यंत नामदेव भाऊ पडवळ साहेब क्रिकेट खेळायचे, परंतु आपल्या वडिलांचा वारसा योग्य रीतीने जपत असताना बॅट्समन रोहन नामदेव पडवळ फ्रंट फुटला आले होते. यावेळी चेंडू पडल्यानंतर उजव्या एष्टीच्या बाहेर टर्न झाला. लेफ्ट कटर, राईट कटर, ऑन कटर चेंडू फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज वारंवार करतोय आणि त्यामध्ये सक्सेस होत आहेत. परंतु टप्पा थोडासा वेगळा पाहताना मिळतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी ज्या ज्या वेळा होते ना त्या वेळा मात्र इतिहास क्रिकेटचा, टेनिस क्रिकेट जगतामध्ये रचला जातो. आणि याची साक्ष आम्हाला माहित आहे. शहापूर तालुक्याचा जेडी जयदीप भोंडिवले. गोलंदाजी करावी ती अनिल कुंबले सरांनी करावी आणि शहापूर तालुक्यामध्ये गोलंदाजी करावी ती मात्र जेडी नावाच्या गोलंदाजाने करावी. अनेक गोलंदाज आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. आउट ऑफ स्टंप्स. यावेळेस पुन्हा एकदा गुल्लू यांचा इशारा, वाईड बॉल. चांगल्या अंपायरच्या भूमिकेमध्ये क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. यापूर्वीचे सर्व खेळाडू जे क्रिकेट खेळायचे ते मात्र अंपायर झालेले दिसतात. शहापूरमध्ये एक स्पर्धा चालू आहे. मकरंद बागरे बोरशेती संघाचा एक चांगला खेळाडू अंपायरच्या भूमिकेमध्ये. इथं सुद्धा आमंत्रण होतं परंतु वेळ मिळाला नाही. दुसरी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. यावेळेस मात्र बॅट्समनच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, नो बॉल. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. चांगलं गीत ऐकायला मिळालं.
क्रिकेट विथ म्युझिक हा चेंडू मात्र फ्री हिट असेल. फायदा उचलण्याचा प्रयत्न फलंदाज करतील नामदेव 11B संघासाठी ही आनंदाची पर्वणी आहे. एखाद्या दात काढलेल्या सापाला जसं अंगावर खेळवावं त्याच पद्धतीने हा चेंडू ब्लाइंड शॉट मारण्याचा चेंडू बॅट फिरवणं या चेंडूचं वैशिष्ट्य आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो धावांना खूप महत्व आहे आणि क्रिकेटमध्ये कौशल्याला महत्व आहे. आपण क्वालिटीचा जर क्रिकेट खेळत असाल तर मात्र आपल्याकडून कोणत्या प्रकारच्या चुका होणार नाही हे मात्र प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. दरम्यान गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्को ऋषिकेश. हो हो, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. जास्त फायदा उचलता आला नाही रोहन पडवळ याला, परंतु थोडीशी पार्टनरशिप चालू आहे, भागीदारी चालू आहे. दोन्ही फलंदाज सेट होत आहेत. त्यांना माहिती आहे आपल्या विकेट्स इम्पॉर्टंट आहेत, विकेट ठेवणं गरजेचं आहे. काल जर कृष्णा सातपुते आणि इजाज कुरेशी या दोन विकेट्स क्रीजवर राहिल्या असत्या तर मात्र सामना आपल्या पारड्यामध्ये असता, परंतु विकेट गमावल्या, सामना सुद्धा गमावला. म्हणून विकेट इम्पॉर्टंट. क्या बात आहे. जसा चेंडू आला त्या चेंडूचा सन्मान केला नाही, चेंडूवर मोठा प्रहार केला. कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका, चांगला स्ट्रोक. बॅट्समन रोहित यांच्या बॅटमधून सौंदर्यपूर्ण फटका. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली बॅटिंग यावेळेस नामदेव 11B संघाची चालू आहे. रोहित आटके पार झेंडा लावतोय. यावेळेस मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. बॅक टू बॅक अजून 2 चेंडू शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 7 चेंडू फेकलेत या षटकामध्ये आणि 2 वाईड बॉल या ठिकाणी पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज आहेत, सगळ्याचे सगळे खेळाडू नौके आहेत. खंडोबा शिलवली संघाचे. देवाचा आशीर्वाद आहे. हो हो, क्या बात आहे. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. तिसरा चौकार की षटकार. यावेळी चेंडू थांबला नाही. आउट ऑफ द पार्क. डीप बॅकवर्ड स्क्वेअर. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. निघून गेला 6 धावांसाठी. रोहित बॅट्समन रोहित वर्चस्व गाजवतोय. फलंदाजावर मात्र पूर्णपणे दडपण. खूप मार खाल्ला या षटकामध्ये गोलंदाजानं. और पिच बॉल. चेंडू थांबणार नाही. स्टँड अँड डिस्पॅच बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन. दिशा क्लिअर केली. 6 धावा. रोहित त्या स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त 13. तदनंतर मात्र रोहित याने पूर्णपणे धावांचा पाऊस पाडलाय. एक प्रवाह तयार झाला. पूर्णपणे भरती आलेली आहे. स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती स्पीडने वाढलेली आहे. आता मात्र रोहित नावाचं वादळ खूप वेगाने पुढे जात आहे. रोहित अफलातून बॅटिंग, सुपर्ब बॅटिंग. 5 चेंडू 22 धावांवर रोहित. अर्ध 50 या ठिकाणी होताना दिसते. रोहित याची 22 धावा 5 चेंडू खेळलाय. याच पद्धतीची फलंदाजी नामदेव 11B संघाला फ्युचर मात्र ब्राईट करताना, सगळ्या खेळाडूंना दाखवताना, यस आय कॅन डू इट, हम भी किसी से कम नाही, मी करून दाखवेल. आणि ते करून दाखवताना ते प्रात्यक्षिक या ठिकाणी होताना दिसतं बॅट्समन रोहित यांच्या माध्यमातून. स्वतःच्याच मैदान आणि स्वतःच्याच मैदानातील प्रत्येक खडा आणि खडा रोहितला माहिती आहे. चेंडू वारंवार त्याच्या बॅटवर येताना दिसतोय. कनेक्ट व्यवस्थित होत आहे. आणि मात्र रोहितने दुसऱ्या षटकामध्ये धाबांची मोहर या षटकामध्ये लावली गेली. ऋषिकेश थोडासा दडपण आहे. सन्माननीय चेतनजी पडवळ आणि अभय भेरे यांच्याकडनं प्रत्येक षटकारास नामदेव 11B संघाच्या खेळाडूंना प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद चेतनजी पडवळ साहेब.
आपलं नाव आमच्या डोळखाम क्रीडानगरीमध्ये आमच्या डोळखामच्या विभागामध्ये गाजलेलं आहे. चेतन पडवळ निश्चितच चांगली व्यक्तिमत्व आमच्या डोळखामकरांना आवडतात, हे वेगळं सांगायची गरज नाही. आम्ही ठाणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जरी राहत असलो तरी मात्र आमच्या अंतःकरणामध्ये खूप प्रेम आहे आणि याच प्रेमापोटी पुन्हा एकदा इथपर्यंत यावं लागतं. आमच्या दत्ता फडे सर, मी स्वतः रमेश शिंदे या स्पर्धेला ज्या वेळेला गुल्लू यांचा फोन आला त्यावेळेला मात्र गुल्लू यांनी हा प्रश्न विचारला नाही, सर तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे. त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं तुम्हाला यावं लागेल. पुढच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि निश्चितच आम्ही सांगितलं आम्ही इथपर्यंत येऊ. म्हटलं जातं नातं नातं असतं, त्याला नाव नसतं द्यायचं, ते आहे सांगण्यापेक्षा ते जीवापाड जपायचं असतं. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या स्टंपच्या बाहेर आले होते बॅट्समन रोहन. अलाउंग दी कार्पेट थोडी दिशा दिली, डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते. फाईन लेगला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, जास्त धावा आल्या नाही परंतु एक धाव मात्र येईल. स्कोर बोर्डवर पेनच्या साह्याने आमचे स्कोरर मित्र विकास विशे यांच्या माध्यमातून लिहिली गेली. स्कोर बोर्डवर धावांची गती पाहायला मिळते 46 धावा, 46 रन्स. एक विकेट आतापर्यंत नामदेव इलेव्हन बी संघाने गमावलेली आहे. परंतु थोडं दडपण आलं, त्या दडपणालाही न जुमानता वादळी खेळीचा बादशाह, क्रिकेटचा शहेनशाह म्हणून आता ओळख करतोय रोहित नावाचा बॅट्समन. आपल्याला क्रिकेटमधील क्रिकेटच्या पटलावर राजा व्हायचं असेल ना मित्रांनो, तर तुमच्याकडे एक जबाबदारीचा वजीर असणं गरजेचं आहे आणि तोच वजीर ठरतोय बॅट्समन रोहित. नामदेव इलेव्हन बी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देताना आणि ते मात्र या ठिकाणी करत असताना रोहित. चांगली ऍक्शन गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला गोलंदाज आहे शलवली संघाचा. कमी वयाचे खेळाडू सुद्धा चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी सक्सेसफुल, 2 धावा कंप्लीट. चर्चा करत होतो चांगल्या कमी वयाचे खेळाडू सुद्धा चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात म्हणून आतापर्यंत जे लेजेंड क्रिकेटर आहेत ती मात्र ही स्पर्धा बघत असतील तर मात्र निश्चितच डोळ्यामध्ये तेल टाका, स्वतःच्या मनाला सांगा असे खेळाडू आपण टिपण्याचा प्रयत्न करा. चांगले खेळाडू आपण जर टिपले तर एक चांगला संघ आपला तयार होऊ शकतो. दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस थोडी दिशा से भटके, डाव्या एसटीच्या थोडा बाहेर चेंडू गेला. वाईट बॉलचा इशारा येईल. एक धाव संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा जोडली जाईल. 49 धावा स्कोर बोर्डवर आहेत. चांगल्या स्पर्धेला चांगला स्कोरर लाभणं म्हणजे महत्त्वाचं लक्षण आहे. आमचे एक मित्र आहेत बदलापूर, द व्हॉइस ऑफ बदलापूर, जोवेली गावचा एक चांगला समालोचक सुद्धा तयार झालाय, मॅडी म्हणून ज्यांचं नाव आहे. यापूर्वी स्कोररची भूमिका बजावायची परंतु आता 2020-21 असो गेल्या 5 ते 6 वर्षापासून चर्चा करूया परंतु या फटक्याचं विश्लेषण केलं जाईल. नसीहत धमाका ठसन पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. मॅडीचं विश्लेषण करत होतो. बदलापूरमध्ये आताच्या घडीला प्रत्येक स्पर्धा मॅडीच्या आवाजातून पूर्ण होत असतात. हा मित्रांनो बदल आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सांगायचं झालं तर ज्या वेळेला पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा ज्या वेळेला एखाद्या कीर्तनकाराच्या पाठीमागे राहून गायनाची व्यवस्था करायचे, त्यांनाही वाटलं आपण सुद्धा पुढे यावं आणि वारंवार सातत्याने प्रयत्न केले गेले आणि आज मात्र वारकरी संप्रदायातील एक महाराष्ट्र भूषण कीर्तनकार म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि मलाही वाटलं ज्या वेळेला दत्ता फडे सर समालोचन करायचे त्यावेळेला मी त्यांच्या पाठीमागे राहून थोडं ऐकायचो, मलाही वाटलं थोडं पुढे यावं आणि आता मात्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून थोडा बदल करण्याचा प्रयत्न झालाय. हा बदल आहे मित्रांनो. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास कधीच वाटत नाही. नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळाचे सदस्य, ज्येष्ठ सदस्य सन्माननीय नामदेव धनाजी ठाकरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या दादा व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपल्याला सुद्धा विनंती असेल. चला तर मग मॅच कडे जाऊया. गोलंदाजी मार्कवर आहे दीपक. आतापर्यंत खूप वाईट चेंडू या षटकामध्ये फेकलेत. 7 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये पाहायला मिळालाय. हो 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 ओव्हर पिच बॉल होता. मला वाटतंय बॅट उभी केली असती, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला असता तर मोठा फटका आला असता परंतु डिफेन्स करण्याचा प्रयत्न रोहितने केला. याला म्हणतात क्रिकेटमध्ये अभ्यास. हरीश पांड्या सरांचं काल एक वाक्य होतं दत्ता फडे सर, क्रिकेट में जरूरी है उसका नाम है ज्ञान. ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून यशस्वी तेच होतात ज्यांच्याकडे ज्ञान असतं, नॉलेज. षटक समाप्त, ओव्हर झाली या ठिकाणी कंप्लीट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नामदेव इलेव्हन दसई बी संघाची धाव संख्या येते 55 धावा.
18 चेंडूमध्ये 55 धाबा. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. धनाजी ठाकरे साहेब, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या क्रिकेटचा आनंद प्रत्येक क्रिकेट रसिक घेत आहे. क्रिकेटचा वेळ प्रत्येकाला गोड आहे. क्रिकेट बदलला, परंतु आमच्या अंतःकरणातील क्रिकेटची अभिलाषा कायमस्वरूपी तशीच आहे. बदलत्या क्रिकेटनुसार आमची आवड सुद्धा बदललेली आहे, वाढलेली आहे. क्या बात आहे. एक आगळं वेगळा ऍक्शन गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. विनायक, अशा प्रकारची गोलंदाजी साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा कामेश याच ऍक्शनने गोलंदाजी करतो. चांगली गोलंदाजी. वाईड बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. गोलंदाज विनायक. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये थोडा परिवर्तन केला आणि यावेळेस मात्र नजर हटी, दुर्घटना घटी. क्लीन बॉल, फर्निचर पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं. आतापर्यंत वादळी खेळी करणारा रोहित स्वतःच्या वेगाच्या पावलाने पुन्हा एकदा खेळाडू कक्षाकडे जाताना नवीन बॅट्समन मैदानावर एंट्री करतोय मंद मंद पावलांनी. शाहरुख खान नाही, परंतु शाहरुख शेख मैदानावर येताना. एक हट्टाखट्टा खेळाडू आहे शाहरुख शेख. हे खेळाडू आम्हाला कधी पाहायला मिळाले असते, परंतु आज मात्र नामदेव 11 क्रीडा मंडळ दसईच्या आयोजनातून साई एकविरा चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. श्रेय जाईल सन्मान्य नामदेव भाऊ पडवळ. मी आवर्जून उल्लेख करील व्यासपीठावरनं. मित्रांनो, क्रिकेट खेळा, स्वतःचं करिअर बघा, स्वतःचा कामधंदा सांभाळून. मित्रांनो, सर्व यंगस्टरने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 3H चा विकास खेळातून होत असतो. हेड, हर्ट अँड हँड. कोणतेही काम करताना ते मनापासून करा, डोकं वापरून करा आणि प्रात्यक्षिक असेल ते हाताने करा. तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल. जेव्हा आपण मॅचकडे विनायक गोलंदाजी मार्गावर हजर झालाय. नवीन बॅट्समन शाहरुख सामना करावा लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा युआर करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस एकच धाव येईल. स्ट्राईक रोटेट केली जाईल. स्ट्राईक असेल रोहनकडे, जो आतापर्यंत फुल सेट झालाय या पिचवर, या क्रीजवर. चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन चालू आहे रोहन यांच्या माध्यमातून. कारण आज मात्र संजीवनी प्रदान करणारा फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. रोहित याने खेळाडू कक्षामध्ये विसावलाय, मात्र ती संपूर्ण जबाबदारी आहे ती रोहनवर. सन्मानजनक करून उभा राहिलाय. फटका चांगला आहे. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि आता मात्र रोहन धावबाद. एक चांगला खेळाडू मित्रांनो धावबाद होणं म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होतंय. आपण एक महत्त्वपूर्ण जबाबदारी फलंदाज आहात आणि त्याच जबाबदारीने जर फलंदाजी करत असताल तर मात्र आपण धावबाद होणं म्हणजे थोडासा क्रिकेटमध्ये समजदारी कमी पाहायला मिळाली या फटक्यावर. वेगाने क्षेत्ररक्षण झालं, तेवढी चांगली चेंडू फेकी झाली. चेंडू कलेक्ट केला गेला. रोहनला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागलं. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय रमजान. स्ट्रायकिंग एंडवर शाहरुख, नॉन स्ट्रायकिंग एंडवर रमजान. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ऍक्शन चांगली आहे. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला ढकलून दिलाय. प्रयत्न केलाय अडवण्याचा, बॅकअप नाही. चेंडू थांबलाय, अडवलाय आणि यावेळेस मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू हातामध्ये घेऊन फेकून दिलाय आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. स्कोर बोर्डवर धावा आहेत 59 धावा, 59 रन्स. चांगली धावसंख्या या ठिकाणी जमताना दिसते. 59 धावा. एक चांगला मोहरा गोलंदाज विनायकने टिपला रोहनच्या रूपाने आणि रोहितला सुद्धा बाद केलं. ओहो, एक आगळा वेगळा शॉट पाहायला मिळतोय. शॉट मात्र चुकला. प्रेक्षक थोडे हसतायत या शॉटवर, परंतु म्हटलं जातं मित्रांनो जायचं होतं एकीकडे आणि गेला दुसरीकडे. परंतु जे व्हायचं ते होऊन गेलं. 4 धाबा. धाबा येणं गरजेचं आहे, मग त्या कोणत्याही पद्धतीत का येईना. असं वाटलं हा चेंडू खेचून घेतला की काय बॅट्समन शाहरुखने. पूर्णपणे हात मजबूत आहेत, मनगट ताकदशील आहे, बॉडी लँग्वेज सुद्धा पॉवरफुल पाहायला मिळते. हट्टा खट्टा बॅट्समन आहे शाहरुख. हो हो, फुल टॉस बॉलचं स्वरूप बीमर बॉल. नो बॉल देन फ्री हिट. यावेळेस संधी असेल बॅट्समन रमजान याला. स्ट्राईक रोटेट केली गेली, एकच सिंगल आली. या चेंडूवर मात्र मिळतील धावा 2. स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती पाहायला मिळाली. स्कोर बोर्डवर धावा आहेत 65 धावा, 65 रन्स. चांगली धावसंख्या जमवलेली आहे, परंतु नाण्याची पहिली बाजू आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडेल, काय पाहायला मिळेल, यासाठी आपण इथेच बघून ही मॅच बघायची आहे. पुरेपूर फायदा उचललाय आणि या फ्री हिटला मिळतील 6 धावा. षटकार, बिग
चार षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांमध्ये नामदेव 11 बी संघाची धावसंख्या आहे ती 3 बाद 70 धावा. वन 71 धावा आहेत स्कोर बोर्डवर. थोडीशी चुकी आमच्याकडून होताना दिसते आणि या चुकीला आपण माफ कराल यात शंका नाही. शेवटचं षटक मार्गस्थ होईल. 5वं षटक थोडस या ठिकाणी कौशल्य वापरावं लागेल शेलवली संघाला, अन्यथा हीच धावसंख्या अजून पुढे सरकेल. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ झाला. 71 धावा स्कोर बोर्डवर. बॅट्समन चांगल्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळतात नामदेव 11 बी संघाचे. हो हो, यावेळेस फुटवर्कचा थोडासा वापर केला. एक पाय पुढे ढकलला. पुन्हा एकदा यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न केला. कनेक्ट झाला नाही चेंडू. एक एज लागली गेली. डीप मध्ये फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. परिणामी 2 धावा येतील. 73 धावा स्कोर बोर्डवर. थोडेसे एफर्ट मात्र कमी पडताना दिसत आहेत शेलवली संघाचे. एफर्टला मित्रांनो महत्व आहे. दुधामध्ये आम्हाला तूप असेल आहे तूप, परंतु त्याचे मंथन करावं लागेल, त्याची घुसळण करावी लागेल, तेव्हा ते तुम्हाला मिळेल ना. प्रयत्न करत राहा. यावेळेस एज लागली गेली. आवाज आला आणि गुल्लू यांचा हात आकाशाच्या दिशेला. बॅट्समन शाहरुख बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे गाणं ऐकायला मिळालं. व्यासपीठ ते नाहीये खऱ्या अर्थानं सांगण्याचं, परंतु म्हटलं जातं आमच्या राजाचा इतिहास कोण विसरेल. 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 या महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं सगळ्यात गोड स्वप्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. देशाचं पाईक छत्रपती शिवाजी महाराज वंदन असेल. यावेळेस मात्र डान्सिंग ऑन दी विकेट्स आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल निघून. लॉंग ऑन कौ कॉर्नर गॅप मधून ओव्हर दिलो. 4 धावा चौकार. मच दत्ता पडे सर, आम्ही वारंवार ज्या वेळा सध्या वॉरियर दसई संघ खेळत असतो, नामदेव 11 संघ खेळत असतो, त्यावेळेला मात्र धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन मला वाटतं दसईमध्ये तयार केली आहे की काय असं वाटतंय. धावा चांगल्या येताना दिसत आहेत. लो स्कोरिंग मॅच असल्यावर गोलंदाजी चांगली होते. दसई गावाला ती एक देणगी लागलेली आहे. चांगले खेळाडू. याचं एकमेव कारण असेल ते म्हणजे रक्तातील असणारी ज्ञानाची गोष्ट ते जिवंत करतायत. क्रिकेट त्यांच्या रक्तात आहे, परंतु तो डेव्हलप करण्याचं काम या मैदानावर होताना दिसतंय. प्रॅक्टिस मेक परफेक्ट मॅन. सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो आणि तोच सराव या ठिकाणी होतोय. आपल्याला एखादी गोष्ट 100% व्यवस्थितरित्या करायची असेल ना, तर मात्र 200 वेळा त्याचा सराव करावा लागतो. आम्हाला सुद्धा बोलताना जर 200 शब्द वापरायचे असतील तर 1000 शब्द वाचावे लागतात, तेव्हा 200 शब्द आमच्या मुखातून येतात. दत्ता फडे सरना व्यवस्थित माहिती आहे. चांगला अभ्यास क्रिकेटचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. खूप चांगले समालोचक त्यांच्या ऐकण्यातून गेले आहेत. चांगला अनुभव समालोचनाचा आहे. मला वाटतंय मी 10वीला असल्यापासून दत्ता फडे सर समालोचन करतात. आमचे गुरुतुल्य आहेत आणि या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेतात. आपण मॅचकडे जेव्हा गोलंदाज मातवर गोलंदाज तयार केतन पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केलाय. बदल आली ते दाखवलं आणि त्याचा परिणाम 6 धावा षटकार. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. सारे आनंदी आनंद वातावरण पसरले. भगवा अभिमानानं फडकू लागला. सह्याद्री ताठ मानानं दिल्लीकडे बघू लागला. अवघा दख्खन मंगलमय झाला आणि सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात एकच आरोळी घुमली. माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी, दुष्टांचा संहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. हॅट्स ऑफ. 5 षटकं संपली. नामदेव 11 बी संघाची धावसंख्या आहे ती 84-85 धावांचं या ठिकाणी टार्गेट असेल शेलवली संघासमोर.
पूर्ण होईल का? कठीण नाही, अशक्य सुद्धा नाही, कारण मॅच आहे मित्रांनो. कधी राजाचा रंक, कधी रंक राजा क्रिकेटमध्ये होईल सांगता येत नाही. म्हणून क्रिकेटवर भाष्य करणं आमचे मॉन्टी सर म्हणाले होते एकदा शहापूरच्या मैदानावर, क्रिकेट पर एक बात बोलना मूर्खों का लक्षण होता है. क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे. क्रिकेटवर चर्चा फक्त हळू आवाजात करा. चार भिंतींच्या बाहेर सुद्धा ती चर्चा जाऊन देऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला वेड्यात काढतील. कधी कधी डिबेट लागली जाते. काही माणसं म्हणतात मी लिहून देतो स्टॅम्प पेपरवर की हाच संघ जिंकेल, आणि ज्या वेळेला तो संघ जिंकत नाही त्यावेळेला स्टॅम्प पेपर फाडला जातो आणि पेन सुद्धा खिशाला लावला जातो. आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका, कारण एक 2 रुपयाचा पेन लाखो रुपयाचा चेक साईन करू शकतो. आपण मॅचकडे जाऊया. विजयासाठी 85 धावांची गरज आहे. शेलोली संघ आपल्या बॅट्समन मैदानात पाठवायचा आहे. तत्पूर्वी एक डीजेच्या माध्यमातून गीत ऐकूया. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा उभ्या देशात पोहोचली जाते. गौरव सावंत tenniscricket.in आणि त्यांची संपूर्ण टीम. महाराष्ट्र राज्यात तर गौरव सावंत tenniscricket.in अग्रेसर ठरलाय. बाहेरच्या राज्यात जाऊन सुद्धा आपल्या या स्पष्टतेची भूमिका स्पष्ट करतायत गौरव सावंत, कारण चांगली क्लॅरिटी आणि चांगला माणूस गौरवजी सावंत tenniscricket.in त्यांची संपूर्ण टीम. लाख लाख सलाम असेल, कारण आम्ही ज्यावेळेला बदलापूरला गेलो त्यावेळेला मात्र माना सन्मानाने त्यांनी आमचा स्वीकार केला. त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने हे सामने एक क्लॅरिटी पाहायला मिळते tenniscricket.in ला. थँक्यू. आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. 84 धाबा आजच्या या संपूर्ण लीग मधील तिसऱ्या दिवसातील हायेस्ट स्कोर पाहायला मिळतोय. 85 धावांची गरज आहे. कोणत्या पद्धतीने मनामध्ये कट रचला जाईल यासाठी सांगण्यासाठी सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत. विनायक आणि दीपक गोलंदाजी मार्कवर. कार्तिक चांगल्या क्वालिटीचा खेळाडू आहे, धडाकेबाज चषक गाजवलं असा खेळाडू कार्तिक गोलंदाजी मार्कवर हजर. पहिला चेंडू अचूक टप्पा होता, बॅकफुटला देऊन यावेळेस मात्र चेंडूला पंच केलाय, दिशा दिली, कव्हर स्वीपरला चेंडू जातोय. 4 धावा पहिल्या चेंडूवर, आणि ही सुरुवात होणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. कार्तिकवर प्रहार केलाय विनायक याने, कारण विनायकला माहित आहे 85 धावा, आणि या 85 धावा सहजासहजी नाही आहेत. रणशिंग फुंकावे लागतील. संघर्षाचा शंखनाद या ठिकाणी करावा लागेल. स्वतःच्या पावलांना या ठिकाणी हलवावं लागेल. फुटवर्कचा वापर केलाय. क्या बात आहे. यावेळेस फटका चांगला आहे. उंची पाहायला मिळाली, थोडीशी डिस्टन्स सुद्धा गाठलाय. बाउंड्री क्लिअर पाहायला मिळाली. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनायकच्या बॅट मधनं पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार. 4 धावा. दुसरा चौकार या ठिकाणी येताना विनायक यांच्या बॅट मधनं 85 धावांपर्यंत जाणारी ही फलंदाजी दिशा स्पष्ट करतोय विनायक पहिल्या षटकामध्ये. मेंडेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी नियंत्रणात्मक क्षेत्ररक्षण या सर्कलचा पुरेपूर फायदा उचलतोय विनायक, आणि उचलायला हवा.
डान्सिंग ऑन द विकेट. यावेळेस एज लागली गेली. शॉट फाईनला 30 यार्ड सर्कल मध्ये. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्ड मध्ये होताना दिसतंय. थोडस कमबॅक केलंय कार्तिक याने. चर्चा झाली या पूर्वीच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडंसं मार्गदर्शन थोडंसं डायरेक्शन केलं. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, डायरेक्शनला महत्त्व आहे. तुमच्या टीम मीटिंग्स खूप काही सांगून जातात. ज्यावेळेला तुमची चर्चा होते, म्हटलं जातं की एका गाडीमध्ये 5 वेगवेगळ्या विचारांची माणसं असली ना की गाडीचा अपघात लवकर होतो. हो हो, बॅकफुटवर येऊन यावेळेस चेंडूला मोठा स्पर्श पाहायला मिळाला. हर्ष होईल शेलवली संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. याचं एकमेव कारण म्हणजे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. सहवासामध्ये विचार जर जुळले तर मात्र प्रेम वाढतं. एका घरामध्ये 4 माणसं वेगवेगळ्या विचारांची असली ना तर भांडणं लवकर होतात. एका गाडीमध्ये वेगवेगळ्या विचारांची माणसं असली तर ऍक्सिडेंट लवकर होतो. आणि एका टीम मध्ये वेगवेगळ्या विचारांचे जर खेळाडू असला तर मात्र सामना हरला जातो. या ठिकाणी आगळा वेगळा शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला असता. अपील केली नाही, परंतु यावेळेस मात्र अंपायरकडे मागणी केली. अंपायर डिसिजन यस इट इज अ वाईड. नवीन खेळाडू असल्यानंतर असं चित्र पाहायला मिळतं. कारण आमचं तारुण्य म्हणजे जिवंत ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. आमचं तारुण्य म्हणजे निसर्गाने मनुष्य जातीला दिलेला सर्वश्रेष्ठ वरदान. आमचं तारुण्य म्हणजे मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा. आणि याच तारुण्यात ऐन तारुण्यात चाललेली स्पर्धा अंडर 22 नामदेव 11 क्रीडा मंडळ तसंही साई एकविरा चषक 2020 दरम्यान कार्तिक गोलंदाजी मार्कवर आहे. तत्पूर्वी या ठिकाणी नेक्स्ट मॅच हा चेंडू होता कुठे आणि गेलाय कुठे. बॅकअप होतं 4 क्षेत्ररक्षकांचं, परंतु थ्रो ताकदीने केला होता. परिणामी 2 धावा आल्या. या 2 धावेने स्कोअरबोर्डवर 16 धावा तर जमल्या. नेक्स्ट मॅच मळेगाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करतील आई गावदेव गोटेकर. गोटेकर संघाचा कर्णधार, मळेगाव संघाचा कॅप्टन. लगेच त्या ठिकाणी रिपोर्ट केली जाईल, नाणेफेक केली जाईल, त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. आपण जाऊ मॅच कडे. कार्तिक गोलंदाजी मार्कवर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो, यावेळेस पुन्हा एकदा दिशा स्पष्ट केली. पॉईंटच्या डोक्यावरनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू वेगाने निघून गेला. समोरासमोर हुलकावणी निघून गेला. एसटी रक्षक शाहरुख यांच्या हातामध्ये. चुकी केली नाही. पहिलं षटक संपलं. धाबा स्कोअरबोर्डवर 16. पहिल्या षटकाची या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाली. शेलवी संघाचा बॅट्समन विनायक आणि दीपक यांच्या माध्यमातून. विनायकने 4 चेंडू खेळला, 3 चौकार मारले, 12 धावा. आणि दीपक यांच्या 2 चेंडूवर 2 धावा. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आपल्याला पोहोचायचं 85 पर्यंत. आणि या 85 पर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष तर आहेच. मैदान थोडं संघर्षमय पाहायला मिळेल शेलवी संघाकडनं, परंतु सहजासहजी ही मॅच संपणार नाही. वो विल विन दिस मॅच आय डोंट नो, बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज. मॅच मात्र कायमस्वरूपी सातत्याने जसे षटकं निघून जातील हाय व्होल्टेज होईल. याचं कारण म्हणजे विनायक. या मॅचमध्ये क्रीजवर राहणं विनायकला महत्वाचं आहे. चांगली सुरुवात करून दिली. 16 धावा आल्या. मळेगाव संघाचा कॅप्टन. माझा आवाज मित्रांनो आपल्यापर्यंत येतोय? आपण या. कार्तिक पहिलं षटक संपलं. धडाकेबाज चषकामध्ये मेडनवर टाकून आपल्या संघाला विजय केलं होतं कार्तिक याने. परंतु मॅच आहे मित्रांनो, आजचा दिवस हा उद्याचा वेगळा असेल आणि उद्याचा दिवस हा वेगळा असेल. प्रत्येक दिवसाचा सूर्य हा वेगळी दिशा घेऊन आलेला असतो. थँक्यू. गोटेकर संघाचा कर्णधार JP या ठिकाणी हजर आहे. शेलवली संघाला 85 धावांची गरज आहे आणि या 85 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी साजेशी फलंदाजी विनायक आणि दीपककडे चालू आहे. गोलंदाजी मार्कवर आहे मिर्झा. हो हो हो, थोडीशी हालचाल चालू आहे. पायांची हालचाल होताना दिसते बॅट्समन विनायक यांच्या माध्यमातून. शेलवली संघ एक चांगला संघ आहे. नावारूपाला येतोय 2020-21 मध्ये. एकेका गावामध्ये आम्हाला 2-2, 3-3 टीम्स खेळताना दिसत आहेत. परंतु आम्ही मुरबाड शिरगावचा जर विचार केला, एक शिरगाव प्रीमियर लीग भरताना दिसते. एका गावामध्ये तब्बल 11 टीम आहेत. मुरबाड शिरगाव खूप मोठं गाव आहे.
11 टीम खेळताना बघितले आणि मी समालोचन करतो तो नाईट मॅच होत्या. निखिल ठोंबरे त्या ठिकाणी समालोचनाला आले होते. आदरणीय सचिनजी चोरगे यांच्या माध्यमातून ती लीग भरवली गेली होती आणि बक्षीस होती फक्त एक मोटार बाईक. आदरणीय धनाजी ठाकरे साहेब आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते यापूर्वी होणाऱ्या मॅचची नाणेफेक केली जाईल. तत्पूर्वी चेंडू निघून गेलाय. साऊंड स्वीट पाहायला मिळाला. अलॉंग दी कार्पेट कव्हर स्वीपर क्लिअर केली. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा चौकार. चेंडू ज्या पद्धतीने बॅटवर आदळला जमिनीला गुदगुल्या करत पुन्हा कव्हर स्वीपला स्पर्श केला. 4 धावा. मिर्झा दुसऱ्या चेंडूवर 4 धावा आल्यात. हो हो फटका चांगला आहे. कार्तिक आहे डीप मध्ये लॉंग ऑनला एकच धाव येईल. परंतु आता मात्र आपण जर निरीक्षण केलं दत्ता सर अजूनपर्यंत शेलवली संघाची एक सुद्धा विकेट गेलेली नाही. हा मात्र प्लस पॉइंट असेल शेलवली संघासाठी. जे 2 फलंदाज आपल्या संघासाठी ताबडतोबीची फलंदाजी करत आहेत ते 2 फलंदाज मात्र आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाण्याची ईर्ष्या आणि ती आशा थोडीशी पल्लवित झालेली आहे. वाटलं होतं 85 धावा आहेत सुरुवात चांगली झाली. ओ यावेळेस थोडीशी चुकी झाली गोलंदाजाच्या माध्यमातून. नो बॉल. एक वेळ क्रिकेटमध्ये वाईट चेंडू आपल्या संघाला परवडू शकतो परंतु नो बॉल परवडण्यासारखा नाहीये. त्याची किंमत मोजावी लागते आणि ती किंमत खूप मोठी असते मित्रांनो. फ्री हिट असेल फलंदाज विनायकसाठी संधी असेल आणि त्या संधीचं सोनं करेल का बघावं लागेल बॅट्समन विनायक. हो स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू हवेमध्ये आहे. एलिव्हेशन अँड डिस्टन्स 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 क्लिअर आणि चेंडू जाईल सीमापार. षटकार. मिर्झा थोडासा मागडा ठरलाय. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव खर्च केली त्यानंतर चौकार आला. पुन्हा एकदा एक सिंगल त्यानंतर नो बॉल अँड फ्री हिट्स आणि या फ्री हिट्सचा पुरेपूर फायदा उचलला बॅट्समन विनायक याने. विनायक गणेश विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती हे नाव देवाचं आहे. हो विनायक चांगली फलंदाजी. मला वाटतं आतापर्यंत संजीवनी प्रदान करणारा फलंदाज विनायक ठरू शकतो. षटक संपलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर शेलवली संघाची धावसंख्या 29 धावा. संघर्ष खूप मोठा आहे. 7 समुद्रापलीकडे पोहोचायचं आहे. नौकेमध्ये बसलेले आहेत विजयाच्या परंतु ती नौका पार होईल का. अनेक संकटांना सामोरं जायचं आहे. 85 धावा खूप आहेत आणि या 85 धावांचा डोंगर चढायचा असेल थांबून जमणार नाही. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा. थांबला आणि हुकला तो संपला. ही वेळ आहे. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. ज्या पद्धतीने आम्ही आमच्या जीवनाच्या रंगभूमीवर जीवनाच्या रंगमंचावर अनेक भूमिकांतून जातो ना त्याच पद्धतीने आम्हाला क्रिकेटमध्ये अनेक भूमिकांतून जावं लागेल. त्या भूमिका आम्हाला या ठिकाणी स्पष्ट कराव्या लागतील. आमचा इरादा स्पष्ट करावा लागेल. दे धक्का इरादा पक्का. आत्ता मात्र चेंडू शिल्लक असतील 18 आणि आम्हाला या ठिकाणी 56 धावांची गरज आहे. 18 चेंडू 56 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कार्तिक ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं 16 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा कार्तिक गोलंदाजी मार्कवर आलाय. 18 चेंडू 56 धावा. खूप मोठा संघर्ष. जवळपास प्रत्येक षटकामध्ये 18.90-95 पर्यंत जायचं आहे. प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके लागणे या ठिकाणी गरजेचे आहेत. शेलोली संघ आज मात्र खंडोबा देवाचा आशीर्वाद आणि एका बाजूला साई एकविरा चषक साईबाबांचा आशीर्वाद सगळ्या देवांचा आहे. परंतु आपलं कर्तव्य आणि आपली कर्तव्यता या ठिकाणी होणं गरजेचं आहे. प्रयत्न करा आणि प्रयत्न करा. या प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही बाजूनी चालू आहे. संघर्ष चालू आहे परंतु याच संघर्षातून मार्ग निघेल का हे बघावं लागेल. दरम्यान गोलंदाज कार्तिक
फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, रोहन चेंडू खाली कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. नामदेव पडवळ यांनी खूप चांगल्या या क्षणापासून जर शेलवली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र आपल्या विजयाचे अश्व, आपल्या विजयाचे वारू थोडे जोरात हाकावे लागतील. आपला रथ कुरुक्षेत्रावर आणावा लागेल. मयूर दिनकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या सोबतीला आमचे आदरणीय मित्र आहेत. या दादांनो व्यासपीठावर या. हो हो हो, बॅकफुटला येऊन आडव्या बॅटनं थोडी दिशा दिली, चेंडूला स्पर्श झालाय चेंडूचा. आणि यावेळेस मात्र डीप मोडचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला येतोय, क्षेत्ररक्षक झालंय. सिंगल डबल से काम नहीं चलने वाला, अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम होता है. ध्येय साध्य होणार नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान. वॉरियर्स योद्धे तेच असतात मित्रांनो, जे शेवटपर्यंत लढत राहतात. हात तुटला तरी मात्र लढत राहू, गड आला मात्र सिंह गेला, योद्धा त्याचं नाव. योद्धे उगाच घडत नसतात. यावेळेस बॅट्समन आउट. मयूर दिनकर, विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. थँक्यू मयूर दिनकर. टेनिस क्रिकेटचा शहंशाह, टेनिस क्रिकेटचा बादशाह. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल गोटेगर आणि मलेगाव. गोटेगर टीम ऑन द टॉस अँड सिलेक्ट टू बॅट फर्स्ट. शांत वातावरणात पुढे चाललेली स्पर्धा. नवीन बॅट्समन आलाय अक्षय यांच्या रूपाने, परंतु विजयापर्यंत जाण्यासाठी संकट आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन डावखुरे आताचे फलंदाज थोडेसे विस्फोटक असतात, थोडे घातक असतात. युवराज सिंग, ब्रायन लारा, त्याहीपेक्षा टेनिस क्रिकेट जगतामध्ये टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे, मुन्ना शेख डावखुरे आताचा फलंदाज. लांब कशाला जायचं, मुस्तफा मुसा शेख डावखुरे आताचा फलंदाज. आणि आज मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय अक्षय. शेलवली संघासाठी कोण तारणहार ठरेल? खेळाडू कक्षामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण, थोडंसं नाराजीचं वातावरण असेल, कारण दिल्ली अजून खूप लांब आहे. आपल्याला मात्र एक्सप्रेस मध्ये बसावं लागेल, ग्रीन सिग्नल घेऊन पुढे जावं लागेल. कोणत्या चौकात ही गाडी थांबून द्यायची नाही. त्याच पद्धतीने वेगावर स्वार होऊन आपल्या विजयाचा रथ पुन्हा एकदा कुरुक्षेत्रावर न्यावं लागेल, कुरुक्षेत्र घडवावं लागेल, ती प्रेरणा जिवंत ठेवावी लागेल. आशा थोड्याशा मावळताना दिसत आहेत शेलवली संघाच्या. डान्सिंग ऑन द विकेट्स, डान्सिंग ऑन द ट्रॅक, बॅकफुटवर येऊन थोडे पुढे आले आणि पुढे येऊन फटका पाहायला मिळाला अलॉंग दी कार्पेट. परिणामी डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता रोहित. आज मात्र रोहित तिथे बॉल आणि बॉल तिथे रोहित, हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. रोहन, माफ करा रोहन, अमोल यांचे छोटे बंधू आहेत रोहन पडवळ, नामदेवजी पडवळ यांचे दोन चिरंजीव आयोजकाच्या भूमिकेमध्ये. आम्ही आवर्जून प्रबोधन करताना म्हणतो, आमचा बाप कोण असावा हे आमच्या हातात नसतं, परंतु आपण कोणाचा बाप व्हावं हे आमच्या हातात असतं. आज मात्र वडिलांचे संस्कार या दोनही सुपुत्रांच्या पाठीशी आहेत.
आणि विशेष म्हणजे दसई गाव खूप चांगलं गाव आहे. शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, वेदायक सर्व क्षेत्रातील माणसं या गावामध्ये जन्माला आलेली आहेत. एक एक गावावर खऱ्या अर्थानं तो वरदहस्त असतो. अनेक कलाकार या गावामध्ये आहेत, अनेक पत्रकार या गावामध्ये आहेत, अनेक शिक्षक या गावामध्ये आहेत, अनेक खेळाडू या गावामध्ये आहेत, चांगले समालोचक या गावामध्ये आहेत, अनेक राजकीय व्यक्ती या गावामध्ये आहेत. खऱ्या अर्थाने एक गाव शहापूर तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय पटलावर का आहे याचं उत्तर आम्हाला वारंवार भेटलेल्या माणसांनी दाखवलेले आहे. भेटलेली माणसांनी वाचलेली पुस्तकं तुम्हाला अनुभव शिकून जातात. म्हणून मित्रांनो, योग्य वेळा योग्य निर्णय घ्या. हरलात तर अनुभवात जाल आणि जिंकलात तर राज्य कराल. आपण मॅच कडे येऊया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश. हाफ ट्रॅकर चेंडू बॅकवर्ड पण येऊन स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय. परिणामी 2 धावा येतील. या वेळेपासून मात्र सिंगल डबलनी जास्त काम होणार नाही. मोठ्या फटक्यांची गरज आहे. या षटकामध्ये एक मोठा फटका लागला तर मात्र मॅच मध्ये थांबलेलं काळीच पुन्हा एकदा धडधडू लागेल. मॅचला थोडासा निराशा आलेली आहे. त्या मॅचला आशेमध्ये परिवर्तित करण्याचं काम हे फलंदाज करतील आणि करावं लागेल. आज नाही तो कभी नाही. स्पर्धा संपल्यानंतर तब्बल वर्षातील 12 महिने, 12 महिन्यातील 52 आठवडे, या 52 आठवड्यातील किती दिवस आणि या किती दिवसातील किती तास, किती मिनिटे आणि किती सेकंद, किती मायक्रो सेकंद या स्पर्धेची वाट आम्हाला बघावी लागते. म्हणून कल करे सो आज और आज करे सो अब अभी करना पडेगा. दिशा भरकटली गेली, पाय थोडा बाजूला निसटला. आम्ही गमतीनं म्हणतो. योगेश 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये झालाय. चांगली गोलंदाजी करतो योगेश. समीकरण बदलय. 10 चेंडू 50 धावा. यासाठी मात्र विस्फोटक व्हावं लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. हो हो, प्रयत्न चालू आहेत फलंदाजांचे, परंतु अचूक टप्पा, भेदक गोलंदाजी, लाईन लेंथ परफेक्ट पाहायला मिळाली या चेंडूवर. कोणत्याही प्रकारची धाव मात्र आली नाही. परिणामी निर्धाव चेंडू. कलात्मक गोलंदाजी, मास्टर माइंड बॉलिंग मित्रांनो ज्या ज्या वेळेला होते ना, त्या वेळेला आपला संघ वारंवार सातत्याने वर्चस्व गाजवत असतो. हे तुम्ही सुद्धा धडाकेबाज चषकामध्ये पाहिलेलं आहे, बघितलेलं आहे. वारंवार चर्चा करेल. जोवेली सारखा संघ बदलापूरमधून प्रवास करून आल्यानंतर धडाकेबाज चषकामध्ये 7 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना कार्तिक बांगर नावाच्या गोलंदाजाने 6 चेंडू निर्धाव फेकले होते. आणि तोच संघ म्हणजे श्रद्धा वॉरियर दसई आज मात्र नामदेव 11-20 संघामध्ये नेतृत्व करताना अंडर 22 चा खेळाडू कार्तिक बांगर संघामध्ये आहे, जो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतोय. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेट ना एक मेरा होगा ना लाख तेरा होगा ना तारीफ मेरी होगी ना मजाक मेरा होगा, मत कर गुरूर इस क्रिकेट मैच का एक दिन खाक तेरा ही होगा और एक दिन खाक मेरा ही होगा. असं सांगत असताना सर्व क्रिकेट रसिक आणि सर्व क्रिकेटर, सर्व खेळाडू. योगेश आहे गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 1 चेंडू वाईट, 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज योगेशाने. चांगली गोलंदाजी चालू आहे नामदेव 11-20 संघाकडनं. याचं एकमेव कारण म्हणजे हे मैदान त्यांचं आहे आणि मैदान त्यांचं असून चालत नाही. त्यासाठी सराव महत्वाचा आहे आणि याच मैदानावर ते सराव करत असतात. आम्ही आयोजक कमी जिंकताना बघितलेले आहेत, परंतु आज मात्र या मॅच मध्ये आयोजक जिंकताना दिसत आहेत. 5 चेंडू झालेत, 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. आता मात्र पूर्णपणे निराशा पदरी पडलेली आहे शेलवली संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. 85 धावांपर्यंत जायचं होतं. पहिलं षटक 16 धावांचं आलं, ते सुद्धा कार्तिक बांगरवर प्रहार केले. तदनंतर दुसरं षटक जे हाताळलं मिर्झा यांनी, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि तदनंतर मात्र तिसरं षटक कार्तिक याने हाताळलं, पूर्णपणे ब्लॉक काढून टाकलं. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या गेल्या आणि आता मात्र चौथ्या षटकाची वाढत्या मनोबलाने, वाढत्या आत्मबलाने गोलंदाजी केली योगेशाने. केवळ आणि केवळ 3-4 धावा खर्च केल्या, 1 महत्वपूर्ण विकेट फेकली गेली. जवळपास 4 षटकांचा खेळ झाला. समीकरण आपल्या समोर वाचून दाखवतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर शेलवली संघाची धावसंख्या ती स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 36 धावा, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक.
गोलंदाजी मार्कवर आहे शेवटचा षटक निशांत. परंतु आज मात्र रोहित या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करून नामदेव 11-20 संघाला विजयशी संपादन करण्याच्या मार्गावर नेमून ठेवलंय. अतिशय चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक निशांत आहे. पर्सनॅलिटी चांगली आहे या गोलंदाजाची. क्या बात आहे. एवढ्या कमी उंचीचा कमी वयाचा गोलंदाज एवढ्या रफ्तारपणे गोलंदाजी करू शकतो, विश्वास बसत नाही. क्रिकेटमध्ये काही गोष्टी अशा पाहायला मिळतात ना मित्रांनो, कधी कधी आमचा डोळ्यांवरचा विश्वास उडतो असं चित्र क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. हवेशी वार्तालाप करणारी चेंडू गोलंदाज निशांत यांच्या माध्यमातून फेकले जात आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी. टप्पा बघा, गतिमान गोलंदाज आहे. यावेळी चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली होती, बॅट आडवी केली, चेंडू हवेमध्ये. शाहरुख नजर हटी, दुर्घटना घटी, चेंडू हाताला ब्रश करून जमिनीवर आदळलाय, झेल सुटला. तब्बल 9 गोलंदाज आहेत नामदेव 11-20 संघामध्ये, आलेली माहिती आहे. 9 गोलंदाज आणि फलंदाज सुद्धा मला वाटतं 11चे 11 आहेत. सर्व ऑलराऊंडर्स खेळाडू आहेत. क्या बात आहे. वाईड यॉर्क चेंडू फेकलाय, परंतु यावेळेस चेंडू येईल लॉंग ऑनला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः रोहित त्या ठिकाणी हजर. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आता मात्र वेळ निघून गेली. शिलवली संघ थोडीशी चर्चा चालू असेल खेळाडू कक्षामध्ये, डगआउट मध्ये होतं काय आणि झालं काय. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 4, चौथ्या षटकामध्ये 4 आणि आता मात्र 5वं षटक मार्गस्थ. बॉलिंग ही मॅच मात्र जिंकवण्याचा वेग आहे. फटका तर आलाय, परंतु वेळ निघून गेली. या प्रकारचे फटके जर यापूर्वीच्या षटकामध्ये लागले असते तर मात्र शलवली संघ कुठेतरी या मॅच मध्ये येऊ शकला असता. मॅच हातातून निसटण्याची वेळ आणि फटके येण्याची वेळ एक झालेली आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. एक चेंडू मला वाटतं वाईट पडलाय, माफ करा, वाईट चेंडू नाहीये. चांगली गोलंदाजी होताना दिसते निशांत यांच्या माध्यमातून. चांगला खेळाडू आहे. ज्या वेळेला एक बिरवाडीचा खेळाडू गोलंदाजी करत होता त्यावेळेला मात्र साई स्पोर्ट्स शहापूर संघाने त्याला संघामध्ये स्थान दिलं आणि ते वर्चस्व कायमस्वरूपी सातत्याने आपलं प्रदर्शन दाखवून आपलं स्थान निश्चित केलं. त्याच पद्धतीने हा खेळाडू आहे. जर यूट्यूबच्या माध्यमातून एक चांगला संघ हा सामना बघत असेल तर निशांतकडे लक्ष द्या. एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. अचूक टप्पा या गोलंदाजामध्ये आहे. लाईन लेंथ परफेक्ट आहे आणि निश्चित म्हणजे तेजवान गोलंदाज आहे. फ्युचर ब्राईट दिसतंय या गोलंदाजाचं. ही संधी नामदेव 11 क्रीडा मंडळ दसईने आज मात्र आयोजित उपस्थित करून दिली. साई एकविरा चषक 2020च्या माध्यमातून गोलंदाज सज्ज निशांत. यावेळेस डान्सिंग ऑन दी विकेट्स. सामना संपला. शेवटचा चेंडू मारलाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये स्वतः रोहित आहेत. क्षेत्ररक्षण केलं. मॅच संपली, मॅच जिंकली नामदेव 11 दसाई बी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक अभिनंदन. तेवढंच कौतुक केलं जाईल शेलोली संघाचं. आपण शेवटपर्यंत लढत राहिलात. निश्चितच शेवटपर्यंत लढत